ओके. वायुतत्व चिकित्सेअंतर्गत यामध्ये याची पार्श्वभूमी आपण थोडीशी बघून घेऊ. महर्षी पतंजली यांनी पातंजल योगदर्शनची रचना केली. त्यामध्ये एकूण 4 पाद आणि 195 सूत्र त्यांनी सांगितले. त्यातला पहिला पाद म्हणजे समाधीपाद, दुसरा साधनपाद, तिसरा विभूती आणि चौथा कैवल्यपाद. तर पहिला जो आहे समाधीपाद, त्यामध्ये पहिले जे 15 सूत्र आलेले आहेत तर ते सर्वप्रथम समजून घेणं महत्वाचं असतं. कारण वायुतत्व चिकित्सा तोपर्यंत मग लक्षात पण येणार नाही. तर पहिले जे 15 सूत्र आहे त्यामधलं पहिलं सूत्र आहे अथ योगानुशासनम. तुमच्या सर्वांकडे योगचे पुस्तक असतील, नसेल तर तुम्ही एक राजयोग म्हणून स्वामी विवेकानंदाचं एक पुस्तक मिळतं, ते पुस्तक तुम्ही परचेस करून घ्या. कुठे बुक डेपोला राजयोग म्हणून स्वामी विवेकानंदाचं पुस्तक मिळून जातं. तुम्हाला जर हिंदीमध्ये पाहिजे असेल तर तेच पुस्तक हिंदीमध्ये मिळतं. आणि एक पतंजली योग समिती जी आहे हरिद्वार, परमपूज्य रामदेवजी महाराज यांनी सुद्धा एक पुस्तक प्रकाशित केलेलं आहे योगदर्शन म्हणून. योगदर्शन, लेखक स्वामी रामदेव. हे पण पुस्तक तुम्ही परचेस करू शकता. तर या पुस्तकामध्ये योग तत्वज्ञान, योग फिलॉसॉफी हे तुम्हाला तिथं शिकायला मिळेल. आपल्याला ही पूर्ण फिलॉसॉफी शिकायची नाहीये, फक्त तत्वचिकित्सेशी संबंधित जेवढा भाग आहे तेवढाच भाग आपल्याला इथं घ्यायचा आहे. आता वायुतत्व हे जर लक्षात घ्यायचं असेल तर वायूचे तत्व लक्षात घेतले पाहिजे. आणि वायूचे तत्व जे आहेत ते सांगितलेले आहेत योग दर्शनमध्ये. कारण मनाचं नियंत्रण ही वायूनी शक्य होते. मनाला चंचल करण्यामध्ये वायूच प्रधान असतो आणि मनाला स्थिर करण्यामध्ये सुद्धा वायूच प्रधान असतो. म्हणून पहिलं सूत्र आलेलं आहे यथ योगानुशासनम. उद्यापासून हे पुस्तक तुमच्याकडे असायला पाहिजेत आणि पुस्तक समोर असायला पाहिजे, म्हणजे त्यामध्ये तुम्हाला ते सूत्र बघता येईल. किंवा नेटवरती सुद्धा तुम्ही जर म्हटलं पातंजल योगदर्शन सूत्र, तरी तुम्हाला सूत्र आणि हिंदी अनुवाद किंवा इंग्लिश अनुवाद असे व्हिडिओ तुम्हाला गुगलवरती किंवा क्रोमवरती भेटून जातील. तर ते तिथून तुम्ही सर्च करायचे. एकदा शिकवल्यानंतर ऐकण्यात आनंद येतो. म्हणून सर्वप्रथम तुम्ही हा भाग लक्षात घ्या आणि त्यानंतर मग यूट्यूबवरती किंवा क्रोम, गुगल आणि बाजारामधले जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये तुम्ही वाचा. म्हणजे तुम्हाला हे अधिकतम जो काही भाग आहे तो लक्षात येईल. अथ योगानुशासन. अथ म्हणजे आता, योग म्हणजे मूळ योग या शब्दाचा अर्थ जोडणे होतो, टू कनेक्ट. पण योग हा एक विषय आहे, हा एक सब्जेक्ट आहे. तर आता योग संबंधित अनुशासन जे आहे ते तुम्हाला सांगितलं जाणार आहे. आणि तुम्ही प्रसंग अवधान याला म्हणतात, की जसं लक्षपूर्वक तुम्ही हे ऐका असं पतंजली आपल्याला सूचित करतात. आणि मग दुसरं सूत्र सांगतात योग चित्तवृत्ती निरोध आहे ना. तर एक कोणीतरी माझ्या मागे म्हणेल, वर्षा मॅडम तुम्ही म्हणा, मी म्हणतो सूत्र आणि तुम्ही माझ्या मागोमाग सूत्र म्हणा. अनम्यूट करायचं आहे. हा. योग चित्तवृत्ती निरोध. ठीक आहे, ओके. आता म्यूट होऊन जा. योग म्हणजे काय तर चित्तवृत्तीचा निरोध. चित्तवृत्ती आपण पुढे बघू, पण निरोध म्हणजे काय तर नियंत्रण है ना, टू कंट्रोल. आपल्या ज्या चित्तवृत्ती आहेत त्याला कंट्रोल करणे म्हणजे योग. अशी योगची परिभाषा महर्षी पतंजली यांनी पातंजल योगदर्शन अंतर्गत समाधीपाद त्यामधलं दुसरं सूत्र यामध्ये केलेली आहे. योग चित्तवृत्ती निरोध. इथून पुढे जर तुम्हाला कोणी विचारलं की योगची काय परिभाषा आहे, योगची व्याख्या काय आहे, योगची हे जे आहे डेफिनेशन जे आहे ते काय आहे,
तर तुम्हाला हे सांगता येईल, योग चित्तवृत्ती निरोध, बस एवढंच सांगायचं आहे. योग म्हणजे चित्ताच्या वृत्तीचे नियंत्रण. आता चित्ताच्या वृत्तीचं जर नियंत्रण करायचं असेल तर तुम्हाला चित्तवृत्ती किती आहेत, नेमक्या त्या कुठल्या आहेत, याबद्दलचं मार्गदर्शन किंवा याबद्दलची माहिती तुम्हाला घेणं आवश्यक आहे. पण आपण तिसरं सूत्र बघू आणि मग चौथं आणि मग पाचवं बघू, कारण पाचव्या सूत्रामध्ये चित्तवृत्ती किती आणि कोणत्या याबद्दल सांगितलेलं आहे. तिसरं सूत्र आपण बघू, है ना. तर हे माझ्या मागोमाग म्हणायचं आहे वर्षा मॅडम. तदा द्रष्टुः, सर एकदा परत म्हणा. तदा द्रष्टुः स्वरूपे अवस्थानम. व्हेरी गुड. ठीक आहे, आता मी उठवा. याचा अर्थ मी तुम्हाला सांगतो. तदा म्हणजे तेव्हा, द्रष्टुः म्हणजे आत्मा. तुम्ही शॉर्ट नोट्स पण घेऊ शकता, तुमच्या नोटबुकमध्ये हे लिहू शकता. तदा म्हणजे तेव्हा, द्रष्टू म्हणजे आत्मा, द्रष्टा म्हणजे आत्मा. तदा द्रष्टुः स्वरूपे अवस्थानम. स्वरूपे अवस्थानम म्हणजे तो जो आत्मा आहे तो आपल्या मूळ अवस्थेमध्ये लीन होणार किंवा स्थिर होणार. पण केव्हा? तेव्हा. आणि तेव्हा म्हणजे केव्हा? योग चित्तवृत्ती निरोध. जेव्हा चित्ताच्या वृत्ती शांत झालेल्या असतील तेव्हा तुमचा आत्मा तुमच्या मूळ स्वरूपामध्ये लीन झालेला असेल. हे जे तिसरं सूत्र आहे यालाच तुम्ही आत्मसाक्षात्काराची डेफिनेशन म्हणून सांगू शकता. तुम्हाला जर कोणी विचारलं की व्हॉट इज मीन बाय आत्मसाक्षात्कार, हाऊ कॅन वी डिफाईन आत्मसाक्षात्कार, आपण आत्मसाक्षात्कारला कसं डिफाईन करू शकतो, तर हे जे तिसरं सूत्र आहे महर्षी पतंजलीचं, या तिसऱ्या सूत्रावरून तुम्ही आत्मसाक्षात्कार डिफाईन करू शकता. कुणी जर विचारलं तुम्हाला की आत्मसाक्षात्कार म्हणजे काय, तर सांगायचं आहे तुम्ही सोप्या आणि साधारण भाषेमध्ये. आता तुम्हाला सांगतो, चित्तवृत्ती नियंत्रित झालेल्या असताना किंवा चित्त प्रशांत असताना किंवा शांत असताना आत्मा आपल्या मूळ स्वरूपामध्ये जेव्हा लीन होतो ती अवस्था आत्मसाक्षात्काराची अवस्था आहे. लक्षात आलं? ठीक आहे. सर्वात शेवटी जर तुम्हाला काही प्रश्न असला याच्यावरती तर सर्वात शेवटी मी 5-7 मिनिटाचा वेळ देतो, त्यामध्ये तुम्ही विचारू शकता. ओके. आता सगळ्यांना आत्मसाक्षात्काराची घाई आहे, पण पंचवृत्तीला नियंत्रण करण्यासाठी कोणीच तयार नसतं. म्हणजे अर्थात सगळ्यांना फळ पाहिजे असते, पण प्रयत्न करायला कोणीच तयार नाही. अर्थात कोणीच म्हणजे अधिकतम. अशा बरेचसे व्यक्तिमत्व आहेत की जे म्हणतात कर्म केल्याशिवाय आम्ही खाणार नाही, फुकटचं आम्ही खाणार नाही, फुकटचं आम्हाला चालत नाही, आहे ना, आयतं आम्हाला नको, आम्ही मेहनत करू, त्यानंतर जे काही आम्हाला मिळेल त्यामध्ये आम्ही समाधान आणि संतुष्टी आणि सुख मानू, आम्हाला असं अनायास काही नको, आम्हाला आमच्या परिश्रमातूनच पाहिजे. असे बरेचसे व्यक्ती राहतात. पण अधिकतम व्यक्ती असे राहतात की त्यांना देणे घरी पलंगावरी, है ना. आमचं मन शांत तर झालं पाहिजे, पण आम्ही मन शांत करण्याचे उपाय आणि त्या संबंधित ज्ञान जाणून घ्यायला तयार नाही, है ना. एखादा व्यक्ती म्हणेल की मला किल्ला तर बघायचा आहे, पण किल्ल्यावर चढायला मी तयार नाही, मला इथं जे आहे ते दाखवून द्या तुम्ही. ठीक आहे, आता व्हिडिओच्या माध्यमातून आपण दाखवूनही देऊ शकतो, मोबाईलमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये. म्हणजे प्रत्यक्ष दर्शनाचा जो आनंद आहे तो त्याला जर अपेक्षित असेल तर त्याला प्रत्यक्ष गमन किंवा चलन म्हणजे चालणं त्याला करावंच लागेल. तसं ते शक्य होणार नाही. ठीक आहे. कोणी म्हणत असेल की मी औषध घेणार नाही, मला आरोग्य मिळालं पाहिजे, आता ते योगातूनही मिळू शकते औषध न घेता. पण तो म्हणेल की मी योगही करणार नाही, ठीक आहे, खाण्यापिण्यातून मिळू शकते. तो म्हणते जे मला आवडते तेच मी खाईल, तुम्ही जे सांगणार मी ते खाणार नाही. ठीक आहे.
एखादा व्यायाम केला तरी मिळेल, जिमला गेलं तरी सुद्धा आरोग्य मिळेल. नाही, पण ते पण मी करणार नाही, पण मला तर आरोग्य मिळालं पाहिजे. तर असं होईल का? नाही होणार. तसंच आत्मसाक्षात्कार होण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या चित्ताचा परिचय करून घेणं आवश्यक आहे. आता हे चित्त म्हणजे काय आणि याच्या वृत्ती किती असतात ते सांगण्या अगोदर एक अजून सूत्र तुम्हाला सांगतो. तदा द्रष्टु स्वरूप्यवस्थानम हे तिसरं सूत्र आहे. चौथं सूत्र आहे वृत्ती सारूप्यम इतरत्र. है ना मनीषा मॅडम, तुम्ही हे सूत्र माझ्या मागोमाग म्हणायचंय. मनीषा मॅडम, तुम्ही हे सूत्र म्हणायचंय. वृत्ती सारूप्यम इतरत्र. हा, बरोबर आहे. तर जेव्हा चित्त प्रशांत असते किंवा शांत असते तेव्हा आपल्याला आत्मदर्शन होते किंवा तेव्हा आपल्याला आत्मसाक्षात्कार होतो, है ना. आणि चित्त प्रसन्न हे अनेक कारणांनी होऊ शकते. अनेकदा जेव्हा चित्त प्रसन्न होते तर आपल्याला आत्म अनुभूती होते, सेल्फ रिअलायझेशन होते. ठीक आहे, फक्त ते योगाच्या दृष्टिकोनातून आपण ते लक्षात घेत नाही. पण सामान्य व्यक्तीला सुद्धा योग माहिती नाहीये ज्या व्यक्तीला, त्या व्यक्तीला सुद्धा आत्मसाक्षात्कार होत असतो जेव्हा त्याचं चित्त शांत असते आणि प्रशांत असते तेव्हा. त्या वेळेपुरतं त्याला आत्मसाक्षात्कार होतो. पण अन्य वेळेला काय सांगितलेलं आहे? तदा द्रष्टु स्वरूप्यवस्थानम. पण इतर वेळेला काय? वृत्ती सारूप्यम इतरत्र. म्हणजे जेव्हा मन अशांत असते किंवा मन चंचल असते किंवा मन अस्थिर असते तर ते विषयाशी एकरूप झालेलं असते आणि हेच दुःखाचं कारण आहे. तुम्हाला जर हे विचारलं कोणी की दुःखाचं कारण काय, तर एक सूत्रामध्ये तुम्ही हे उत्तर देऊ शकता, वृत्ती सारूप्यम इतरत्र. जेव्हा मन विषयाशी एकाग्र झालेलं असते, मग तो विषय सुख देणारा असू शकतो, दुःख देणारा असू शकतो, है ना. मन जेव्हा चंचल झालेलं असते तेव्हा मन दोन गोष्टीच्या मागे लागलेलं असते, किंबहुना दुःखाच्या मागे कोणी लागत नाही. परंतु जेव्हा मन चंचल झालेलं असते तेव्हा ते सुख शोधत असते आणि त्या सुखाच्या शोधामध्ये सुख खूप कमी मिळतं आणि दुःखच अधिक मिळतं. हे सगळ्यांना अनुभवायला येतं. परंतु मनाची स्थिती काय आहे? मन जेव्हा अशांत असेल तेव्हा ते सुखाच्या शोधामध्ये राहील आणि सुख शोधता शोधता अनेक दुःख त्याला सहन करावे लागतील. कधी कधी तर असं होतं की सुखाच्या शोधात इतकं दुःख मिळतं की त्या व्यक्तीला हताशा, निराशा आणि नैराश्य येऊन जाते आणि तो व्यक्ती म्हणतो की आता नको हे जीवन, नको मला काही पाहिजे, मला सुख नकोय, बस आता बस झाला, आता सहन होत नाहीये. ठीक आहे, तर ही अवस्था कोणची आहे? ही अवस्था आहे वृत्ती सारूप्यम इतरत्र. या अवस्थेमध्ये तो व्यक्ती कधी खूप काही सुखावलेला असतो आणि अधिकतम वेळ तो दुखावलेला असतो. वृत्ती सारूप्यम इतरत्र म्हणजे त्याचं चित्त जेव्हा विषयाला पकडून असेल किंवा विषयाशी एकरूप झालेलं असेल तेव्हा सुख दुःखाचा संसार घडतो. पण अन्य वेळेला काय होते? तदा द्रष्टु स्वरूप्यवस्थान. म्हणजे जेव्हा द्रष्टा म्हणजे जेव्हा चित्त स्थिर असेल, तदा म्हणजे चित्त स्थिर असेल, तेव्हा द्रष्टा म्हणजे आपण जे आहे, आपण द्रष्टाच आहे, तर आपण आपल्याशी जुळतो. अर्थात मन शांत असताना काय होतं की आपल्याला आपलं प्रतिबिंब दिसतं. याचं एक सुंदर उदाहरण आपण घेऊ शकतो. एखाद्या तळ्याच्या जवळ तुम्ही गेले आणि तिथं पाणी जे आहे ते शांत पाणी आहे, तर त्यामध्ये तुम्ही तुमचा चेहरा बघू शकता का? पाणी शांत असताना बघू शकता, पण त्याच्यामध्ये तुम्ही एक गोटा टाका, एक दगड टाका, त्यावेळेस काय होईल? ते पाणी हलेल आणि दिसत असलेला चेहरा अदृश्य होऊन जाईल.
होणार की नाही होणार? आणि मनाचंही असंच असतं, जेव्हा शांत आहे तेव्हा आपण आपल्याला बघू शकतो, आणि जेव्हा आपण अशांत आहे तेव्हा आपण आपल्याला बघू शकत नाही. हे सुंदर उदाहरण तुम्ही लक्षात ठेवा. तळ्याजवळ गेल्यानंतर किंवा एखादं पाणी आहे समोर, किंवा एक तुम्ही भांडं घ्या, त्याच्यात तुम्ही बघू शकता, हे तुम्ही तुमचा चेहरा बघू शकता कुठपर्यंत, जोपर्यंत त्या पाण्याचा पृष्ठभाग स्थिर आहे, किंबहुना आतूनही ते स्थिरच असणार आहे ना. पाणी आतून स्थिर असलं ते कळत नाही. पृष्ठभाग म्हणजे त्या पाण्यावर जर काही वलय नाहीये, तरंग नाहीये, तर आपण म्हणू शकतो की ते पाणी स्थिर आहे. जसं स्विमिंग पूल मधलं पाणी हे स्थिर असतं, तेच नदीतलं पाणी खडखड वाहत असतं. तर त्या नदीतल्या पाण्यामध्ये, जी नदी खडखड वाहत आहे त्या पाण्यामध्ये आपण आपला चेहरा बघू शकत नाही. पण जी नदी शांत आहे, अशा बऱ्याचशा नद्या आहेत की ज्या नद्या शांत असतात, म्हणजे पाणी आतून वाहतं पण शांत असतात. पृष्ठभागावरती असं वाटतं की पाणी थांबलेलं आहे. अशा पाण्यामध्ये पण ते पाणी स्वच्छही असायला पाहिजे, है ना. नदीतलं पाणी असणं आवश्यक आहे, पण ते स्वच्छही असायला पाहिजे. तसंच मनामध्ये विचारही चांगले असायला पाहिजे. ती स्वच्छता कशाने येते? विचाराची स्वच्छता कशाने येते? चांगल्या विचाराने येते, सुविचाराने येते, पॉझिटिव्ह थिंकिंगने येते. निगेटिव्ह थिंकिंगनं तर अजून मन जे प्रशांत मन आहे, जे शांत मन आहे, ते अजून अशांत होऊन जाते. म्हणून सत्संग असायला पाहिजे, सकारात्मक विचारामध्ये आपण वावरायला असायला पाहिजे, है ना. 1-2 मिनिटं. पाण्याचं उदाहरण जे आहे ते फार सुंदर उदाहरण आहे. ते उदाहरण घ्या, म्हणजे तुम्हाला हे 2 सूत्र कळतील. तदा द्रष्टू स्वरूपावस्थानम, आत्मसाक्षात्काराची परिभाषा. आणि जेव्हा आपण विषयाशी एकरूप असतो, म्हणजे आता बघा समोर मोबाईल आहे, तर आता सध्याच्या अवस्थेमध्ये मी वृत्ती सारूप्य मित्र तर या स्थितीमध्ये आहे, कारण मी तुम्हाला लक्षात घेतोय, मी मोबाईलची स्क्रीन लक्षात घेतो आणि त्या अनुषंगाने एक व्यवहार करतो. म्हणजे अर्थात मी विषयाला एकरूप झालेला आहो आणि मी एक व्यवहार करतो. तदा द्रष्टू स्वरूपावस्थानम, या अवस्थेमध्ये मला हे भान नाही राहणार की आय एम सोल, है ना. ती अनुभूती नाही होणार मला. आता पुढे सांगितलेलं आहे चित्तवृत्ती, 5 वृत्ती सांगितलेल्या आहेत. तर शिवानी मॅडम, तुम्ही माझ्या मागोमाग म्हणायचंय, मना वृत्तयः पंचतयः क्लिष्टा अक्लिष्टाः. आता म्यूट होऊ शकता. याचा अर्थ असा आहे की वृत्ती ह्या 5 प्रकारच्या आहेत, आणि ह्या 5 प्रकारच्या वृत्ती क्लिष्ट आहेत आणि अक्लिष्ट आहेत. ह्याच वृत्ती, एकच वृत्ती क्लिष्ट अक्लिष्ट असू शकते, स्थान भेदानी आणि काल भेदानी. एकाच वेळेस एक वृत्ती सुख आणि दुःख देणार नाही. एकाच वेळेस ती एक तर सुख देईल, नाही तर दुःख देईल, आणि कालांतराने, पूर्वी जर सुख दिलेलं असेल तर कालांतराने ते दुःख देईल आणि परत ते सुख देऊ शकते. ठीक आहे. तर वृत्ती 5 प्रकारच्या आहेत, आणि ह्या 5 वृत्ती सुखाला आणि दुःखाला कारण ठरत आहेत. आता ह्या 5 प्रकारच्या वृत्ती नेमक्या कुठल्या, है ना. तर ह्या 5 प्रकारच्या वृत्ती, यामध्ये आशिष उमाळे, पुढचं सूत्र मी म्हणतो, माझ्या मागोमाग म्हणायचं. प्रमाण, विपर्य, विकल्प, निद्रा, स्मृतयः, पंचवृत्तयः. हा, तर याचा अर्थ असा आहे, आता म्यूट होऊ शकता. याचा अर्थ असा आहे की 5 वृत्ती आहेत, पंचवृत्ती ज्याला म्हटलेलं आहे. तर त्यामधली पहिली वृत्ती आहे प्रमाण.
दुसरी वृत्ती आहे विपर्यय, तिसरी वृत्ती आहे विकल्प, चौथी वृत्ती आहे निद्रा आणि पाचवी वृत्ती आहे स्मृती. प्रमाण, विपर्यय, विकल्प, निद्रा आणि स्मृती हे तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये नोट करू शकता. पहिली वृत्ती प्रमाण आहे, दुसरी विपर्यय आहे, तिसरी विकल्प आहे, चौथी निद्रा आहे आणि पाचवी वृत्ती जी आहे ती स्मृती आहे. या वृत्तींच्या माध्यमातूनच आपण जगाशी व्यवहार करू शकतो, आपल्याशी पण आपण व्यवहार करू शकतो या वृत्तीच्या माध्यमातून. वृत्ती म्हणजे काय? आचरण असा पण अर्थ तुम्ही लक्षात घेऊ शकता. वृत्ती म्हणजे काय? आचरण. आपण बरेचदा म्हणतो की या व्यक्तीची वृत्ती चांगली नाहीये. व्यवहारामध्ये आपण बोली भाषेमध्ये असं बोलतो की या व्यक्तीची वृत्ती चांगली नाहीये, अर्थात त्याचं आचरण चांगलं नाहीये. आणि आचरणाचं संचालन कोण करते? आचरणाचं संचालन मन करत असते. आपण कसं वागावं हे कोणावर डिपेंड आहे? हे तुमच्या मनावर डिपेंड आहे ना. प्रसारण जे आहे ते इंद्रिय करत असतात आणि दिग्दर्शन आत्मा करत असते, पण संचालन कोण करत असते? मन करत असते. संचालन सूत्र जे आहे ते मनाकडे आहे. म्हणजे पंचज्ञानेंद्रियाचे जे दोर आहेत, सूत्र जे आहेत ते मनाजवळ आहे. बुद्धीनी जर सांगितलं किंवा आत्म्याने जर सांगितलं मनाला की अरे असं वागायचं आहे, पण जर मन अस्थिर असेल आणि अविद्येमध्ये लीन असेल तर ते मन बुद्धीचं ऐकणार नाही. ते मन स्वतःला जे काही चांगलं वाटते त्यानुसार ते मन इंद्रियांना आदेश देईल आणि इंद्रिय विषयांचं सेवन करतील. लक्षात आलं? काय होईल? जेव्हा मन अशांत असेल किंवा अविद्येमध्ये किंवा अज्ञानामध्ये स्थित असेल तेव्हा बुद्धीनी जर काही सांगितलं मनाला तर मन ऐकेल याची काही गॅरंटी नाहीये. मन आपल्या लालसेपोटी, मोहापोटी इंद्रियांना आदेश देईल आणि इंद्रियांना विषयाचं सेवन करावंच लागेल. लक्षात एक उदाहरण देतो. उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीला ऍसिडिटी आहे. ऍसिडिटी आहे, डॉक्टरांनी सांगितलेलं आहे की आता आंबट तिखट खारट आपण कमी खावं. हे त्याला समजलं की आंबट तिखट खारट आपण कमी खावं. परंतु जेव्हा विषय समोर आले, अर्थात छान मस्त पाणीपुरी बनवलेली आहे ना, शेव आहे, छान मस्त पाणीपुरीचं पाणी आहे बनवलेलं, हिरवगार पाणी आणि चविष्ट असं पाणी समोर ठेवलेलं आहे. लग्नामध्ये हे गेलेत आणि खायला गेलेत, प्लेट समोर हातात घेतली आणि त्यांना आठवलं की अरे आपल्याला डॉक्टरांनी सांगितलं होतं की आंबट तिखट खारट खायचं नाही आणि पाणीपुरी तर आंबटही आहे, त्याच्यामध्ये चिंच असते, त्यांना खारट तर फार भयानक असते कारण मीठ हे त्याच्यात भरपूर टाकलेलं असते आणि तिखट तर आहेच, त्याच्याशिवाय त्या पाणीपुरीला स्वाद येत नाही. हे आठवलं त्यांना की आपल्याला डॉक्टरांनी पथ्य सांगितलेलं आहे आणि याचं जर सेवन केलं तर आपल्याला ऍसिडिटीचा त्रास वाढणार आहे औषध घेऊन सुद्धा. पण मन अशांत, मन विषयाच्या मोहात पडलं आणि त्यांनी सांगितलं काय होतं एकदा खाल्ल्यानी, जाऊ दे आता खाऊन टाक, बघू नंतर काय करायचं ते, एक गोळी शिल्लक घेऊन टाकू किंवा उद्यापासून पथ्य करू, आज सोडून देऊ, करू पथ्य पण काय फरक पडते, उद्यापासून करू. इंद्रियाला आदेश दिला, कर्मेंद्रियाला, हाताला की चल काही होत नाही, चल घे एक पाणीपुरी उचल, डुबव पाण्यामध्ये,
आणि खा तेवढी. तर इंद्रियानी काय म्हणजे कर्मेंद्रियानी अर्थात हस्तनी काय केलं की बुद्धीनी आदेश दिल्यानंतर की अरे तुझं पथ्य आहे, तुला एका वैद्यानी डॉक्टरनी सांगितलेलं आहे, तू हे काय करतो. त्याला ते आठवलं, पण काय मन अस्थिर असल्यामुळे त्यांनी काय केलं है ना, एका इंद्रियाला आदेश देऊन दुसऱ्या इंद्रियाला भोग दिला आणि इंद्रियानी त्याचं सेवन केलं. तर चित्त अशांत असताना हे प्रकार घडू शकतात. पण तुमचं चित्त शांत आहे है ना, आणि तुम्हाला कांदा चालत नाही. एक दुसरं उदाहरण देतो. तुम्हाला कांदा चालत नाही, तुमचं चित्त शांत आहे. तुम्ही एखाद्या तुमच्या ओळखीच्या घरी गेले, नातेवाईकाच्या घरी गेले, त्यांनी तुमचं ताट वाढलं. ताट वाढल्यानंतर त्याच्यामध्ये त्यांनी कांदा वाढला, पण तुम्ही कांदा खात नाही है ना. तर तुम्ही काय करणार, वाढलेला कांदा म्हणजे आता तुम्ही तो खाल्ला तर काय फरक पडते, तुमच्या ताटात वाढून आलेला आहे तो, तर काही फरक नाही पडणार. पण तुम्ही तो काढून ठेवणार, आणि हे काढायसाठी जी हिंमत लागते ना है ना. किंवा अजून एखादा पदार्थ, आंबट दही आहे, ते तुमच्या ताटामध्ये ठेवलं आणि तुम्हाला माहिती आहे की आपल्याला दही खाल्ल्याने सर्दी होते, तर तुम्हाला दही तर दिलेलं आहे ना, आता तुम्हाला मागायचं थोडी आहे कोणाला. पण तुमच्या वाट्याला आलेलं दही किंवा तुम्हाला वाढलेलं दही तुम्ही त्या ताटातून काढून ठेवलं आहे ना, तर हे शांत चित्ताचं प्रतीक आहे. आणि अशांत चित्ताचं हे प्रतीक आहे की बाजूच्या ताटात दही बघितलं, समोरच्या व्यक्तीने तुम्हाला दही यासाठी वाढलं नाही कारण त्यांना हे माहित आहे की तुम्हाला सर्दीचा त्रास होते. पण त्या व्यक्तीने काय केलं, मग बाजूच्यांना कसं दिलं, होते तर होऊ दे पण मला दही पाहिजे. त्यांनी मागवून घेतलं, जसं मुलं करतात है ना. जसं माझ्या मुलीला, मोठ्या मुलीला केक खाल्ला की त्रास होतो, मग आम्ही तिला केक देत नाही. मग ते आजूबाजूची मुलं खात असतात, मग ती रडायला लागते. म्हणते मग त्यांना कसं काय खायला मिळतं. अरे आम्ही तिला समजावून सांगतो की तू जर खाल्लं तर तुला प्रॉब्लेम जातो. मग ती अजून रडायला लागते. म्हणजे मग बाजूचे कसे खाऊन राहिले, मला पाहिजे. जसं हे त्या लहान मुलाला समजत नाही, तसं मोठ्यांचंही मन असतं आणि ते लहान होऊन जातं. आणि मग ते बाजूच्यांना कसं वाटलं, मला दही पाहिजे. अरे तुला सर्दी होते, मग होऊ दे ना, बाजूचे कसे खात आहेत ते खाऊ शकतात आणि मी नाही खाऊ शकत. असा एक आहे ना अट्टास ज्याला म्हणतात, असं आपण पकडतो आणि मग खातो. आणि जेव्हा सर्दी होते मग आपणच थोडंसं पश्चाताप करतो, अरे उगाच दही खाल्लं, तुम्ही सांगितलं होतं खाऊ नका पण मी उगाच दही खाल्लं. हे आहे अशांत मन. आणि शांत मन काय, मला त्रास होतो या गोष्टींचा किंवा मला हे चालत नाही है ना. जरी तुम्ही म्हणत असला की हे तुम्हाला खायचं आहे, तरी मला नाही खायचं आहे कारण ते मला चालत नाही. आणि मग ते बाजूला काढून ठेवलं. ते आवडतं, दही आवडतं, कांदा आवडतो, पण तरीही ते बाजूला काढून ठेवलं. याला म्हणतात शांत मन है ना. याला म्हणतात बुद्धीचं आपण ऐकलं है ना, विवेक बुद्धी. विशेष करून त्याचं एक आपल्याला विशेषण द्यावं लागेल. विवेक बुद्धी, सार असार दुःख सुख या बुद्धीची, या विषयाची ज्या बुद्धीला जाण आहे त्या बुद्धीला म्हणायचं आहे विवेकशील बुद्धी, प्रज्ञा बुद्धी है ना. तर हे दोन सूत्र आणि ते हे जे चित्ताचे हे सांगितलेले आहेत, मी वृत्ती सांगितलेल्या आहेत चित्ताच्या, पंचवृत्ती. तर ह्या आपल्याला समजून घेण्यासाठी ही पार्श्वभूमी लक्षात घेणं फार आवश्यक होतं. एक प्रत्यक्ष प्रमाण जे आहे, म्हणजे प्रमाण जे आहे याचं आपण बघू, याबद्दल आपण बघू आणि त्यानंतर मग बाकीचं जे आहे ते नेक्स्ट लेक्चरला बघू. तर प्रत्यक्ष जे आहे त्याचं सूत्र तुम्हाला म्हणायचं आहे, प्रत्यक्षाचं सूत्र, प्रमाणचं सूत्र. तर मनीषा मॅडम परत तुम्ही म्हणा माझ्या मामा, म्हणायचं आहे प्रत्यक्ष अनुमान आगमाः, काय म्हटलं सर,
आगमाः प्रमाणानि. हा ठीक आहे, आता म्यूट होऊन जा. तर पहिली जी वृत्ती आहे मनाची ती आहे प्रमाण. आणि प्रमाणाचे 3 भेद योग दर्शननी सांगितलेले आहेत. आयुर्वेद जे आहे त्यांनी 4 प्रमाण मानलेले आहेत, योगनी 3च प्रमाण मानलेले आहेत. प्रत्यक्ष, अनुमान, आगम. आणि आयुर्वेदाने एक 4थं प्रमाण मानलेलं आहे, युक्ती प्रमाण. तर ते इथं आपल्याला लक्षात घ्यायचं नाही, आपल्याला 3च प्रमाण लक्षात घ्यायचे आहेत योग दर्शनानुसार. तर पहिलं प्रमाण आहे प्रत्यक्ष प्रमाण. प्रत्यक्ष प्रमाण. तर प्रत्यक्ष जे आहे ते म्हणजे काय, तर पंच ज्ञानेंद्रियाच्या माध्यमातून जे विषयाचं सेवन आपण करतो त्याला आपण प्रत्यक्ष प्रमाण असं म्हणतो, है ना. जसं चक्षुरेंद्रियाच्या माध्यमातून कुठलं तरी दृश्य बघणे याला म्हणतात प्रत्यक्ष प्रमाण. प्रत्यक्ष कोणाचा तरी आवाज ऐकणे, जसं इथं तुम्ही प्रत्यक्ष ऐकताय, ऍक्च्युअली हे प्रत्यक्ष आहे ना, अप्रत्यक्ष आहे, पण याला प्रत्यक्ष म्हणावं लागेल. कारण मी तुम्हाला दिसतो, तुम्ही मला बघताय आणि मी जे सांगतो ते तुम्ही ऐकताय. याला काय म्हणायचं आहे, कर्णेंद्रियाच्या माध्यमातून तुम्ही प्रत्यक्ष ज्ञानाचं सेवन करताय. ओके. जसं मीठ आणि साखर 2 ठेवलेले आहे, कळत नाही मीठ आहे की साखर आहे, पण जेव्हा आपण टेस्ट करतो आहे ना, साखर किंवा मीठ, साखर जर जिभेला लावली आणि गोड जर लागली तर ती पिठी साखर आपण त्याला म्हणतो हीच साखर आहे, ते मीठ आहे, असू शकते ते मीठ आहे, पण ते मला टेस्ट करू द्या. आणि मग टेस्ट केल्यानंतर ते आपण सांगतो की हे पांढरं जरी असलं तरी हे मीठ आहे. नाही, 3 पांढरे पदार्थ समोर ठेवले, पिठी साखर ठेवली, मीठ सुद्धा बारीक करून ठेवलं आणि खडूची भुकटी किंवा चुन्याची भुकटी समोर ठेवली, त्याच्यात तुम्हाला साखर ओळखायची. तुम्ही तसं ओळखू शकणार नाही, तुम्हाला दृष्टीने प्रत्यक्ष ज्ञान होत आहे, परंतु जोपर्यंत तुम्ही ते चाखून बघणार नाही तोपर्यंत त्याच्यातली साखर नेमकी कुठली हे तुम्हाला लक्षात येणार नाही. याला म्हणतात रसनेंद्रियाच्या माध्यमातून प्रत्यक्ष घेतलेलं ज्ञान, त्या आधारे आपण आपलं मत व्यक्त करू शकतो की हीच साखर आहे, कारण ही गोड लागत आहे. कारण आपल्याला पूर्व ज्ञानाच्या अनुसार, म्हणजे भूतकाळामध्ये आपण जे काही शिकलेलो आहोत त्यानुसार आपल्याला हे माहिती आहे की साखर गोड असते, मीठ खारट असते आणि खडूची तर चव मातीसारखी असते, कारण खडूही आपण खाल्लेला असते 4थ्या वर्गात 3ऱ्या वर्गात लेखनी खाल्लेली असते. मग आपल्याला पूर्वस्मृतीमध्ये हे असते की साखर गोड आहे. आणि मग जेव्हा इंद्रियाचा संयोग विषयाचा संयोग इंद्रियाशी येतो तेव्हा आपण हे सांगतो की ही साखर आहे. ठीक आहे, हे झालं प्रत्यक्ष ज्ञान. आपण ऐकतो, स्पर्श आहे, कुणीतरी मागून आला आणि डोळ्यावरती हात ठेवला आणि तो म्हणते ओळखा. आवाजावरून जरी आपण ओळखत नसलो तरी त्या स्पर्शावरून आपण ओळखतो की हा स्पर्श आहे ना माझ्या आईचा आहे, हा स्पर्श माझ्या भावाचा आहे. आणि मग त्या स्पर्शावरून आपण ओळखत असतो, म्हणजे प्रत्यक्ष आपल्याला स्पर्शावरून सुद्धा होऊ शकते. ओके. तर प्रत्यक्ष. त्याच्यानंतर आहे अनुमान. अनुमानाच्या बाबतीत एक उदाहरण दिलेलं आहे, यत्र यत्र धूम तत्र तत्र वन्नी, है ना. म्हणजे जिथे जिथे धूर तिथं तिथं अग्नी, किंवा जिथं जिथं अग्नी तिथं तिथं धूर, असं म्हणायला जरा जास्त चांगलं होतं. यत्र यत्र अग्नी वन्नी तत्र तत्र धूमः. जिथं आग असते तिथं धूर असते, आणि मग ते धूर बघून आपण आग लागली याचं अनुमान लावतो. हे झालं अनुमान प्रमाण. किंवा असे बरेचसे, आता जसं गाडी चालवताना आपण अनुमान लावतो की अनुमान प्रमाणाने आपण गाडी ओव्हरटेक करतो, पण ते अनुमान प्रमाण जर चुकलं तर तिथं ऍक्सिडेंट होऊन जातो. असं अनुमान प्रमाणाने आपण खूप काही जगत असतो आणि खूप काही शिकत असतो. अनुमान प्रमाण. त्याच्यानंतर आहे आप्त प्रमाण. आप्त प्रमाण म्हणजे गुरु आणि ग्रंथ, याला म्हणायचं आहे आप्त. सगळे सोयरे नाते याला आप्त म्हणू नका, आजच्या काळात तर बिलकुलच म्हणू नका. कारण भूत भविष्य आणि वर्तमान जो तुमचं हित चिंतन करतो त्यालाच आप्त म्हणायचं आहे. आणि आपले
जे आपल्यासोबत राहतात ते खरंच आपलं हितचिंतन करतात की नाहीत करत याची काही गॅरंटी नसते. म्हणून आहे ना, काही आपले जे सगळे सोयरे आहेत ते आपलं हित पण चिंतन करतात, म्हणजे आपल्या हिताचं पण करतच असतात. पण याची निश्चित गॅरंटी नाही आहे की आपली सासू ही आपलीच आहे. याची निश्चित गॅरंटी नाही की आपला नवरा आपलाच आहे. याची निश्चित गॅरंटी नाही की आपला पोरगा हा आपलाच आहे. याची निश्चित गॅरंटी नाही आहे की आपली पोरगी आपलीच आहे. परंतु गुरु आणि ग्रंथ हे कधीच, आता त्याच्यामध्ये खूप काही दोष आलेले आहेत, बरेचसे ग्रंथ आहेत. पण मी ग्रंथ म्हणजे काय म्हणून राहिलो, चतुर्वेद, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद है ना, जे ब्रह्माच्या मुखातून बाहेर पडलेले आहेत. मी त्या ग्रंथांबद्दल बोलतो. एखाद्याने लिहिलेलं पुस्तक मी त्या ग्रंथाबद्दल बोलत नाही है ना. लिहिलेले उपनिषद मी त्याबद्दल बोलतो. महाकाव्य जे आहेत रामायण आणि महाभारत मी त्याबद्दल बोलतो. त्याला ग्रंथ म्हणायचं आहे. ग्रंथ म्हणजे मी लिहिलेलं पुस्तक किंवा तुम्ही लिहिलेलं पुस्तक म्हणजे ग्रंथ नाहीये. चरकाचार्यांनी लिहिलेली चरक संहिता, पतंजलींनी लिहिलेली पातंजली योगदर्शन याला ग्रंथ म्हणायचं. आणि गुरु कोण, तर जो विद्येमध्ये रत आहे ना, तो गुरु आहे. शिक्षक म्हणजे गुरु नाहीये. ठीक आहे, मी तर मला कधीच गुरु म्हणत नाही. शिक्षक म्हणजे गुरु नाहीये. शिक्षक फक्त काय करतो, विद्येचं दान देत असतो किंवा विद्या देत असतो. त्याचा आचरणाशी पाहिजे तो संबंध नसतो. कारण आजचा शिक्षक जो आहे तो दारू पण पित आहे. आजचा शिक्षक सिगारेट पण फुगत आहे. आजचा शिक्षक व्याभिचार, दुराचार, अनाचार आणि भ्रष्टाचार सुद्धा करत आहे. विद्येचं दान देतोय, विद्या प्रसारण करतो, पण बाकी त्यासोबत हे पण करत आहे ना. गुरु हा आचार्य असतो. आणि आचार्य म्हणजे काय, जो आचरण शिकवतो तो गुरु. जो सकाळी 4:30 वाजता उठायला सांगतो तो गुरु. जो रात्री 10 वाजता झोपायला सांगतो तो गुरु. जो आरोग्यकरणाम काल भोजनम वेळेवर जेवायला सांगतो तो गुरु. जो सदाचार शिकवतो आणि सदाचार बाळगतो, म्हणजे शिकवणे आणि त्यामध्ये जगणे. नाही तर मी तुम्हाला सांगतो 4:30ला उठा, 5ला उठा, आणि मीच उठतो 8 वाजता, त्याला गुरु नाही म्हणायचं आहे, त्याला शिक्षक म्हणायचं आहे. आणि असे शिक्षक तुम्हाला खूप सापडतील. आणि जे दुसऱ्याला सांगतात पुस्तकात वाचून की तंबाखू खाऊ नका रे, यांनी कॅन्सर होतो, आणि बाहेर गेला की चुना आणि तंबाखू ओढतो आहे ना, असं ठेवतो. माझा एक मित्र आहे, इथूनच एक शिक्षकच आहे. इथून एक शेगाव म्हणून गाव आहे, तिथं तो असतो, नाव नाही सांगणार. त्याचं ज्ञान फार उत्तम, फार चांगलं शिकवतो. पण बाहेर पडला की तंबाखू ओढतो आणि इथं ठेवून देतो. वर्गात गेला की मात्र गुळणी करून जातो आणि मुलांना शिकवतो तंबाखू खाऊ नका. तर याला म्हणायचं शिक्षक. गुरु ही उपाधी फार महान आहे ना. आणि अनुभूती आल्याशिवाय कोणाला गुरु म्हणू नका. अनुभूती येऊ द्या, त्यानंतरच गुरु म्हणा. कारण गुरु ज्ञान तर देतच असतो, पण तो त्या अगोदर आचरण शिकवत असतो. दिनचर्या, ऋतुचर्या या सगळ्या गोष्टी तो शिकवत असतो. त्यामुळं गुरु आणि ग्रंथ हे आप्त असतील. आणि जेव्हा तुम्हाला गुरु किंवा ग्रंथ सांगतात तर तुम्ही त्याच्यावरती एक प्रचंड निष्ठा, प्रचंड विश्वास तुमचा त्याच्यावरती असतो. आणि त्यांनी जर सांगितलं की असं वागायचं तर तुम्ही तसंच वागता, हे एक प्रमाण ठरते. म्हणजे 3 प्रमाण सांगितलेले आहेत: प्रत्यक्ष, अनुमान आणि आगम. प्रत्यक्ष, अनुमान, आगमाः प्रमाणानी. आणि चित्ताची ही प्रथम वृत्ती सांगितलेली आहे. ही फार महत्वाची आहे. पुढच्याही महत्वाच्या आहेत. तर पुढच्या लेक्चरमध्ये आपण त्या वृत्ती लक्षात घेऊ. तुम्हाला काही प्रश्न असेल तर विचारा. आज थोडेसे लेट जॉईन जे आहे ते आज लेट झालेत. 7:15ला जॉईन झालेत. 8:05-10 पर्यंत तुम्ही गायत्री मंत्र आणि उच्चारणच घेतलं, त्यानंतर 7:15ला जॉईन झालेत. बरं असो, म्हणून मी थोडंसं एक 10-1 मिनिटं लेक्चर शिल्लक घेतलं. हा विचारा. आगमनाचं काय सांगितलं सर? आगम म्हणजे आप्त. आप्त म्हणजे ऍक्च्युअल त्याचं ट्रान्सलेशन जर मराठीत केलं
तर आप्त म्हणजे सगळे सोयरे, रिलेशन्स, रिलेटिव्ह. आता पूर्वीचे रिलेशन्स खूप चांगले होते, आजचे रिलेशन्स तसे राहिलेले नाहीये, है ना. एक आईच आपल्या पुत्राच्या विरुद्ध होऊन जाते किंवा पुत्र आईच्या विरुद्ध होऊन जाते. पूर्वीला असं नसायचं, है ना. दशरथाने सांगितलं, बाबा माझी इच्छा नाही पण तुला तर जावं लागेल वनात, लगेच वनात चालले गेले, है ना. आज जर सांगितलं की सकाळी उठा 4 वाजता 4:30ला अभ्यास करा बरं थोडासा, ते मुलंच तुम्हाला डोळे वटारून बघतात. त्यांच्या हिताचं आपण सांगतो पण ते मुलं तुम्हाला डोळे वटारून बघतात. त्याच्यामुळे हे जे रक्ताचे नाते आहेत याच्यामध्ये कितपत सुख शोधायचं आणि कितपत त्यांना आपलं मानायचं हा विषय तुम्ही लक्षात घ्या, है ना. आपलेपणाची जाणीव झाली त्या व्यक्तीने जर आपल्याला दुःख दिलं तर फार प्रचंड त्रास होतो त्याचा. पण आपलेपणाचीच जाणीव नाही आहे आणि किती दुःख दिलं तरी त्याचा त्रास होत नाही, है ना. शेजारच्या मुलांनी त्रास दिला तर काही वाटत नाही, पण आपल्या मुलांनी त्रास दिला तर फार दुःख होते त्या गोष्टीचं. का? कारण त्या नात्यामध्ये आपलेपणाची जाणीव असते, आप्तपणाची जाणीव असते. आणि ही आप्तपणाची जाणीव कोणासंबंधित तुम्ही बाळगायची हे तुम्ही योगदर्शन शिकल्यानंतर तुम्हाला हे लक्षात येईल. त्याच्यामुळे जगद्गुरु शंकराचार्य असं म्हणतात, ब्रह्म सत्यम जगन मिथ्या, है ना. जग मिथ्या आहे, आपलं आपलं करू नका, है ना. प्रसंग आल्यानंतर तुम्ही एवढे निराश होणार आहे की तुम्हाला सुद्धा कळणार नाही की आपलं कोण आणि परक कोण. बरेचदा असं होतं की परकेच आपले होऊन जातात आणि आपले परके होऊन जातात, अशी परिस्थिती निर्माण होते. आणि तुमची धारणा जर अविद्येमध्ये असेल तर तुम्हाला एवढा जबरदस्त आघात होतो तुमच्या मनावरती की त्यातून सावरायला तुम्हाला अनेक महिने वर्ष लागतात, है ना. म्हणजे एखादं नातं की, है ना, असं एखादं नातं घ्या आणि त्याच्यामध्ये अपेक्षाच नव्हती की हा असं काही बोलू शकतो, अपेक्षाच नव्हती की हा असं काही करू शकतो. आणि जेव्हा तो बोलतो तेव्हा तो करतो तेव्हा एवढा आघात होतो मनावरती की, है ना, जगत असताना किंवा जिवंतपणी मेल्यासारखं वाटायला लागतं मग. आणि ते का बरं वाटतं माहितीये का? ते यामुळे वाटतं कारण आपण आपले जे रक्ताचे नाते आहेत त्यांना आप्त समजून बसतो, त्यांना आपण आपलं समजून बसतो. किंबहुना ते असतातच आपले, परंतु खरंच त्यांना आप्त समजायचं का हा विषय तुमच्या बुद्धीकडे किंवा तुमच्या मनाकडे असतो. आणि तो निर्णय तुम्ही घेऊ शकता केव्हा? जेव्हा तुम्ही हे सगळ्या चित्तवृत्तीला परिचित करून घ्याल तेव्हा, है ना. भगवान श्रीकृष्णाला खूप काही दणके बसले, जे जवळचे होते त्यांच्याकडनं, दूरचे होते त्यांच्याकडनं, पण भगवान श्रीकृष्ण स्थिर होते, है ना. आणि एकाने विचारलं, हे भगवंता तू एवढा स्थिर कसा? म्हणे मी मोहच नाही बाळगला कोणाप्रती, ना पुत्राप्रती, ना पत्नीप्रती, ना भावाप्रती मी मोहच नाही बाळगत. सुखे दुखे समे कृत्वा लाभा लाभो जया जय, हे भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीतेमध्ये सूत्र सांगितलेलं आहे. अरे मला फरकच पडत नाही कुणी सुख दिलं का आणि कुणी दुःख दिलं का. मला फरकच पडत नाही माझा कुणी अपमान केला काय आणि माझा कुणी सन्मान केला काय. अरे मला फरकच पडत नाही माझा विजय झाला काय आणि माझा पराजय झाला काय. मला काही फरक नाही पडत. भगवंता हे तू कसं काय करू शकतो? भगवंतानी म्हटलं की मी चित्त जे आहे ते शांत ठेवतो. योगस्थ गुरु कर्माणि संगम त्यक्ता धनंजय, सिद्ध असिद्धो समो भूत्वा समत्वम योग उच्चते. मी योगामध्ये आरूढ होतो आणि योगामध्ये आरूढ होण्यासाठी भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, योगस्थ गुरु कर्माणि संगम त्यक्ता धनंजय, सिद्ध असिद्धो समो भूत्वा समत्वम योग उच्चते. हे अर्जुना, तुला जर काही बनायचं असेल तर तू योद्धा बनू नको, तू कर्मयोगी बनू नको, तू योद्धा तर तुला बनायचंच आहे, पण त्या अगोदर तुला योगी बनायचं आहे. कारण योग हा समत्व भाव आपल्यामध्ये आणतो आणि जेव्हा समत्व भाव येतो तेव्हा सिद्ध असिद्धो
याचा अर्थ असा होतो की जय आणि पराजय, सुख आणि दुःख, दिवस आणि रात्र हे जे द्वंद्व आहेत, या द्वंद्वामध्ये आपण कधी अटकत नाही. म्हणून तू योगी हो. तर असं हे सांगितलेलं आहे. तर ही जी माया आहे भगवंतानी रचलेली, एक आपलं जे जीवन असतं ना, ते एक माया आहे आणि आपण त्याला खरं समजतो. या मायेलाच आपण खरं समजतो. हीच तर अविद्या आहे. अविद्येची परिभाषाच ही सांगितलेली आहे. दृष्टानुश्रविक विषय वितृष्णस्य वशिकार संज्ञा वैराग्यम. आता हे वैराग्याची आहे. अविद्येची नित्य सुची काय परिभाषा आहे ते, आणि याची अविद्येची परिभाषा आहे अनित्या सुची दुःखानम आत्मसु नित्य सुची सुखात्म ख्यातीर अविद्या है ना. अविद्या काय आहे? सुखला दुःख समजणे, दुःखला सुख समजणे, नित्यला अनित्य समजणे आणि अनित्यला नित्य समजणे, दिवसला रात्र समजणे, रात्रला दिवस समजणे, गरिबीला श्रीमंती समजणे, श्रीमंतीला गरिबी समजणे है ना. याला काय म्हणतात? याला म्हणतात अविद्या. आपल्या लोकांना परक समजणे आणि परक्यांना, अर्थात परक्यांना म्हणजे जे आपले नाहीत ते सुद्धा आपले असू शकतात आणि जे आपले आहेत ते सुद्धा आपले नसू शकतात. पण ही माया समजण्यासाठी तुम्हाला योग सिद्ध करावं लागेल है ना. आणि जोपर्यंत तो सिद्ध होणार नाही तोपर्यंत ही भेद बुद्धी तुमच्यामध्ये येणार नाही आणि मग तुम्ही ओळखच करू शकणार नाही. म्हणून आप्त प्रमाण हे एक प्रमाण आहे सांगितलेलं, आणि आप्त कोण आणि कोण नाही याबद्दल आपण लक्षात घ्यावं. हे तुम्हाला एकदम लक्षात येणार नाही. कालांतराने जसजसं तुमची योगची साधना वृद्धिंगत होईल, वाढेल, तेव्हा तुम्हाला ते लक्षात येईल की निर्णय कसे घ्यायचे, काय घ्यायचे, कसे आहे ना, कसं पुढे जायचं हे तुमच्या लक्षात येईल. अजून काही प्रश्न? शीतप्रज्ञा म्हणजे काय? स्थितप्रज्ञ. स्थितप्रज्ञ म्हणजे ज्यांनी चित्तवृत्तीला प्रशांत केलेला आहे तो स्थितप्रज्ञ आहे. चित्ताच्या वृत्ती ज्यांनी नियंत्रित केलेल्या आहेत तो स्थितप्रज्ञ आहे. परंतु प्रश्न हा आहे की चित्तवृत्ती स्थिर केल्यानंतर ती अवस्था खूप वेळपर्यंत टिकून नाही राहत, कारण आपल्याला जगाशी व्यवहार करावा लागतो आणि व्यवहार हा रजोगुण प्राधान्य असतो. तमोगुण प्राधान्य हे व्यवहार असतात आपले. त्याच्यामुळे त्या रजोगुणाचा आणि तमोगुणाचा आपल्यावरती प्रभाव यायला लागतो आणि मग आपण रागावतो, आपण क्रोधित होतो, आपण चिडतो, आपण अस्तव्यस्त होतो है ना. एक स्थितप्रज्ञ व्यक्ती जेव्हा रज आणि तमगुणाच्या प्रभावामध्ये येईल तेव्हा आपल्याला असं, जसं भगवान शिव है ना, भगवान शिव एकदम प्रशांत, एकदम समाधीमध्ये, म्हणजे ते तेव्हा ते स्थितप्रज्ञ, तेव्हा त्यांची चित्तवृत्ती स्थिर. आणि जेव्हा त्यांना जेव्हा ते व्यावहारिक दृष्टिकोनातून समोर यायचे, व्यवहार घडायचा, तेव्हा ते फार क्रोधित व्हायचे है ना. तर हे स्थितप्रज्ञेच्या विरुद्ध, म्हणजे एकाच व्यक्तीमध्ये त्या दोन्ही गोष्टी आपण बघू शकतो. जसं भगवान शिवला जगाच्या कल्याणासाठी कामदेवनही जागृत करण्याचा प्रयत्न केला आणि भगवान शिवनी त्या कामदेवलाच भस्म करून टाकलं है ना. भगवान शिवनी गणपती जे आहेत त्यांच्या शिराचा शिरच्छेद करून टाकला है ना, स्वपुत्राचा शिरच्छेद केला. तर हे काय आहे? म्हणजे तुम्ही तुमच्यामध्ये पराकोटीची अस्थिरता आणि तुम्ही तुमच्यामध्ये पराकोटीची स्थिरता बघू शकता. आणि जी पराकोटीची स्थिरता आहे चित्ताच्या वृत्तीची, त्यालाच म्हणायचं स्थितप्रज्ञ. किंबहुना ही स्थिरता म्हणजे काही अखंड आणि शेवटपर्यंत टिकून राहील असं होणार नाही. तुम्ही काही वेळेसाठी स्थितप्रज्ञ बनाल आणि नंतर पुन्हा तुम्ही व्यवहारामध्ये याल आणि व्यवहार घडल्यानंतर सत्व, रज आणि तमगुण प्रधान जसा तो व्यवहार असेल तशी तुमची प्रस्तुती असेल, तसं तुमचं आचरण असेल, तसे तुमचे भाव प्रगट होतील है ना. तसे तुम्ही सकारात्मक किंवा नकारात्मक तिथं व्हाल. बरेचदा असं म्हणतात की का तुम्ही योगी आहे, तुम्ही फार योग करता, तुम्हाला तर राग नाही यायला पाहिजे. म्हटलं असं कोणी सांगितलं? योगी व्यक्तीला राग नाही यायला पाहिजे असं कोणी सांगितलं है ना. फॉल्स कन्सेप्शन इतके आहेत लोकांचे.
मग भगवान शिव तर महायोगी होते, भगवान श्रीकृष्ण तर महायोगी होते, परम जे पितामह होते त्यांनी भगवान श्रीकृष्णाला राग आणून दिला. भगवान श्रीकृष्णाने स्वतःचीच प्रतिज्ञा तोडून टाकली आणि सगळ्यांच्या समोर सुदर्शन चक्र धारण केलं. भगवान श्रीकृष्णाने प्रतिज्ञा घेतली होती की मी पूर्ण युद्धामध्ये कधीही अस्त्र आणि शस्त्र यांना जवळ करणार नाही, मी निहत्ताच राहील. पण भगवान श्रीकृष्णाने स्वतःची प्रतिज्ञा तोडली. जेव्हा सीता भूमिगत झाली तेव्हा रामाचा क्रोध जर तुम्ही पाहिला असेल, रामानंद सागरनी प्रस्तुत केलेल्या रामायणामध्ये, आश्चर्य होते की भगवान राम पूर्ण सिरियलमध्ये एवढे शांत, आणि जेव्हा भूमिगत झाली सीता तेव्हा त्या भूमीला नष्ट करण्यासाठी है ना ब्रह्मास्त्राचं अवधान धनुष्यावरती भगवान श्रीरामांनी केलं होतं. तेव्हा ब्रह्मदेव प्रकट झाले आणि भगवान श्रीरामाला शांत केलं. देवा, तुम्ही हे काय करता? एका अवतारामध्ये तुम्ही भूमीचं रक्षण केलं, या धरती मातेचं तुम्ही रक्षण केलं, वराह अवतार घेतला, आणि या अवतारामध्ये तुम्ही त्या भूमीलाच नष्ट करायला निघाले. मग तेवढ्या वेळेपुरता क्रोध भगवान श्रीरामला आला आणि त्यानंतर क्षणात मग ते इकडे तिकडे आणि असं बघायला लागले की अरे हे मी काय केलंय, है ना. तर एका व्यक्तीमध्ये पराकोटीचा राग आणि एका व्यक्तीमध्ये पराकोटीची स्थिरता, अस्थिरता आणि स्थिरता हे बघायला मिळतात. त्यामुळे फॉल्स कन्सेप्शन करू नका. खूप साऱ्या योग संबंधित चुकीच्या धारणा आहेत, कालांतराने मी तुम्हाला सांगेल. पण जो प्रश्न तुम्ही विचारला स्थितप्रज्ञ, त्याचं हे अपेक्षित उत्तर आहे. कदाचित तुमचं समाधान झालं असेल किंवा नसेल. झालं का समाधान? ओके. थोडे श्लोक वगैरे पण वाचले आहे मी, ते भगवद्गीतेमध्ये लिहिले आहे, तर आता समजण्याचा प्रयत्न करत आहे सध्या. अच्छा, ठीक आहे, चालेल. चला, बराच वेळ होत आहे, 8:45 पर्यंतच लेक्चर होतं, 9:15 होत आहे, तर लेफ्ट व्हायचं आहे. आता नेक्स्ट जे लेक्चर आहे ते आपण घेऊ पुढच्या बुधवारला, सोमवार मंगळवारला घेऊ किंवा मग बुधवारला घेऊ. तर ते तुम्हाला लिंक येईलच अगोदरच्या दिवशी. लिंक आली की तुम्ही समजून घ्यायचं आहे की लेक्चर आहे म्हणून. ओके, चला, लेफ्ट होऊ शकता.